च्या महिला आणि बाल विकास विभागाकडून राबवल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा महिन्याचा हप्ता आजपासून मिळणार आहे। आणि काय मेसेज आलेला आहे, किती पैसे जमा झालेत? 3000 रुपये जमा झालेले आहेत बहीण लाडकी म्हणून मुख्यमंत्री। बहिणींच्या खात्यामध्ये 990 कोटी रुपये रक्कम त्याच्यामध्ये टाकली। आता उद्याही पैसे जमा होतील। जे पात्र आहेत बहिणी त्यांच्या सर्वांच्या खात्यामध्ये जी लाडकी बहीण योजना अखेर आनंदाची बातमी आलेली असून राज्यभरातील सगळ्या लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळाला आहे। होय, बहिणीच्या बँकेच्या खात्यात डीबीटीच्या अंतर्गत आता पूर्ण पैसे जमा होणार आहेत। होय, अखेर घोषणा झाली, प्रतीक्षा संपली। लाडक्या बहिणींनो जीआर आलेला आहे, म्हणजे जे पैसे वाटप आता होईल का नाही असं लाडक्या बहिणीला वाटत होतं, तर आता तसं काही वाटू देऊ नका। पूर्ण पैसे हे वाटप होणार आहे। डायरेक्ट सरकारने घोषणा करत जीआर काढलेला आहे। जीआर म्हणजे काय असतं, एक मोठ्या प्रमाणामध्ये एक पत्राच्या टाइप मध्ये मोठ्या प्रमाणात माहिती असते। त्यामध्ये कसं वाटप होणार, पैसे आज येणार की उद्या येणार, संपूर्ण सांगितलेलं असतं। किती हप्ते येणार, कोणत्या बहिणीला मिळणार, कोणत्या बहिणीला मिळणार नाही, त्यामध्ये सगळी माहिती आहे। आणि आज आता बहिणीला किती रुपये मिळणार ते पण मी तुम्हाला सांगणार आहे। आता मार्च महिन्याचे 1,500 रुपये, एप्रिल महिन्याचे 1,500 रुपये आणि मे महिन्याचे 1,500 रुपये असे 3 हप्त्याचे 4,500 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता जे आहे ते 3 टप्प्यामध्ये जमा होणार आहेत। आता 2 टप्पे वाटप सुरू केलेले असून मार्च एप्रिलचा हप्ता सर्वांच्या खात्यात आज जमा होईल। त्यानंतर लगेच मे महिन्याचे पैसे सरकार देणार आहे। पण बघा, पैसे हे किती वाजेपर्यंत येणार आहेत, कोणता पैसे वाटपाचा टायमिंग आहे ते पण सांगतो। आणि हे पैसे नेमके कोणत्या जिल्ह्यातील बहिणीला सर्वात आधी वाटप होणार आहे त्या जिल्ह्यांची पण तुम्हाला नावं सांगतो। जर त्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला पण सर्वात आधी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळतील। संपूर्ण बातमी बघणार आहोत, त्यासाठी आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणींनो, अजून आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका। तर चला पाहूयात लाडकी बहीण योजनेची संपूर्ण बातमी। बघा, लाडक्या बहिणींनो, आनंदाची बातमी आली। मुख्यमंत्र्यांचा पण मोठा निर्णय। लाडक्या बहिणी आता खुश झालेल्या आहेत, सर्वांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत। होय, बघा इथं स्पष्टपणे काय सांगितलं आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सर्व हप्ते आता पूर्णपणे वाटप केले जाणार। होय, आता सरकारचं पूर्ण लक्ष आहे, ज्यांना मिळाले पैसे त्यांना आता जे आहे ते मे महिन्याचे राहिलेले मिळतील। ज्यांना मिळाले नसतील त्यांना मार्च एप्रिलचे 3,000 रुपये आज वाटप होतील। काळजी करू नका, रात्री उशिरापर्यंत पूर्ण पैसे हे जमा होणार आहेत। मार्च एप्रिलचे 3,000 रुपये आज पूर्ण येऊन जातील। त्यानंतर लगेच मे महिन्याचे 1,500 रुपये हप्ता वाटपाचं नियोजन सरकार करणार असून असे 3 हप्त्याचे 4,500 भेटणार आहेत। पण बघा, हे पैसे तर भेटतील, पण तुम्हाला काही महत्त्वाची पण कामे करायची आहेत। बघा, तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे सरकारने सांगितलेली 2 कामे करावी लागतील, तरच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत। जर तुम्ही म्हणत असाल आम्ही तर 2 कामे केली पण नव्हती आणि आम्हाला मार्च आणि एप्रिलच्या हप्त्याचे पैसे आले, तर मग तुम्हाला मे महिन्याचा हप्ता येणार नाही, तुम्हाला 2 कामे करावीच लागेल। मग आता मुख्यमंत्र्यांनी नेमकी कोणती 2 कामे करायला लावलीत की जेणेकरून आपल्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे 4,500 रुपये येतील। बघा, आता तुम्हाला पण 4,500 रुपये 3 हप्त्याचे पैसे मिळवायचे असतील तर ही 2 कामे लवकर करा आणि लवकर तुमच्या खात्यावरती पैसे मिळवा। कारण की आता तुम्ही दिवसेंदिवस उशीर करत आहात, मग तुमचं नाव योजनेतून काढलं पण जाऊ शकतं। त्यामुळे ही 2 कामे तुम्हाला करावीच लागतील। कोणती 2 कामे करायची आहेत जेणेकरून आपल्या खात्यात 3 हप्त्याचे 4,500 रुपये डायरेक्ट एकदम फास्टमध्ये येतील, त्यासाठी आता मी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला सांगत आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कोणती 2 कामे करायची संपूर्ण माहिती दाखवतो। त्यापूर्वी आता लाडकी बहीण योजनेचे पैसे कोणत्या जिल्ह्यामध्ये 4,500 रुपये सर्वात आधी सरकार आता वाटप करणार आहे, आता त्या जिल्ह्यांची आपण यादी बघूया। जर यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला आज बऱ्याच हप्त्याचे पैसे येतील आणि मे महिन्याचा हप्ता त्यानंतर तुम्हाला 3ऱ्या टप्प्यामध्ये देखील वाटप केला जाईल। तर चला, पैसे वाटप होणारे नेमके असे कोणते 16 जिल्हे आहेत की त्या 16 जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या खात्यावरती सर्वात आधी पैसे जमा होणार आहेत। तर चला, आता त्या जिल्ह्यांची आपण नावे बघूयात। बघा लाडक्या बहिणींनो, जर या 16 जिल्ह्यांच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुमच्या पण बँक खात्यात सर्वात आधी हे पूर्णपणे पैसे आता जमा होऊन जातील। तर चला बघू। बघा, आता लक्ष द्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। पहिल्या टप्प्यामध्ये या 16 जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँकेच्या खात्यावरती आज मार्च एप्रिल महिन्याचे 3,000 रुपये पूर्ण जमा होणार आहेत आणि त्यानंतर लगेच हे पैसे पूर्ण वाटप झाल्यानंतर सरकार मे महिन्याच्या हप्त्याची रक्कम पूर्णपणे जाहीर करणार आहे। मे महिन्याच्या हप्त्याचे पैसे तुम्हाला 1,500 रुपये ते पण देणार असून तुमच्या खात्यात टोटली सर्व रक्कम मिळून 4,500 रुपये अशी मोठी रक्कम तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता येणार आहे। यामुळे सगळ्या लाडक्या बहिणीला एक मोठा चांगला दिलासा
दिलासा नक्कीच मिळू शकतो. तर बघा आता यामध्ये कोणते जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांची यादी देखील आपण बघण्याचं काम करणारच आहोत. यासाठी तुम्ही आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती या ठिकाणी बघायला मिळेल. तर बघा लाडक्या बहिणींनो, आता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. बघा इथं काय सांगितलेलं आहे, अखेर खुश खबर आली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सर्व हप्ते आजच्या पूर्ण दिवसामध्ये जेवढे वाटप करायचे आहेत तेवढे सरकार वाटप करणार आहे. पूर्ण हप्ते वाटप होणार असून आता सरकारचं पूर्ण लक्ष आहे. बघा ज्यांना पैसे मिळाले असतील काळजी करू नका, आता तुम्हाला मे महिन्याचा तर हप्ता मिळणार आहे. पण ज्यांना पैसे मिळाले नसतील त्यांना पण काळजी करायची नाही. त्यांच्या पण बँक खात्यात आज रात्री उशिरापर्यंत पूर्ण पैसे जमा होतील. मार्च एप्रिल 3,000 रुपये येतील. त्यानंतर लगेच मे महिन्याचा हप्ता पण तुमच्या बँकेच्या खात्यावरती येणार आहे. अशी तुम्हाला पूर्णपणे जे आहे ते सरकारच्या माध्यमातून मार्च एप्रिल मे महिन्याच्या 3 हप्त्याचे 4,500 रुपये देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. बघा आता इथं आलेल्या माहितीनुसार 1,500 रुपये हे झाले मार्च महिन्याचे, त्यानंतर हे 1,500 रुपये एप्रिल महिन्याचे, त्यानंतर हे 1,500 रुपये मे महिन्याचे. बघा आता सर्वात आधी सरकार काय करत आहे, हे जी मार्च महिन्याचे 1,500 रुपये आहेत हे सर्वात आधी तुम्हाला देत आहे आणि एप्रिल महिन्याचे 1,500 रुपये हे आज पूर्ण सरकार वाटप करणार आहे. मग आता हे 1,500 रुपये तुमच्या खात्यात आज आल्यावर तुम्हाला किती रुपये मिळाले, तर तुमच्या खात्यात जमा होईल आज 3,000 रुपये. बघा आज ही 3,000 रुपये रक्कम येईल. त्यानंतर राहिला कोणता हप्ता, तर सध्या कोणता सुरू महिना आहे, मे महिना सुरू आहे. मग तुम्हाला मे महिन्याचे राहिलेले पुन्हा सरकार किती रुपये आता लगेच वाटप करणार, तर हे 1,500 रुपये हे मे महिन्याचे पण 1,500 रुपये आल्यावर आधीचे 3,000 आणि हे 1,500 टोटल किती रुपये होईल, तर हे 4,500 रुपये. म्हणजे ही 4,500 रुपयांची रक्कम तुमच्या बँकेच्या खात्यात कशा पद्धतीत डीबीटीच्या माध्यमातून देणार. बघा आता तुम्ही म्हणत असाल डीबीटी काय, तर ते पण समजून सांगतो. बघा डीबीटी म्हणजे अशी प्रक्रिया असते की तिकडून पैसे वाटप सुरू झाल्यानंतर डीबीटीतून एकदा पैसे वाटप जर केले तर त्या माध्यमातून इकडे पैसे यायला किती टाइम लागतो, तर बघा 30 मिनिटे किंवा जास्तीत जास्त 35 मिनिटे टाइम लागेल. जास्त टाइम लागत नाही. एवढ्या 30-35 मिनिटामध्ये तुमच्या बँकेच्या खात्यात पूर्ण पैसे हे जमा होतील आणि पूर्ण तुम्हाला मार्च एप्रिलचे 3,000 मिळतील. आणि लगेच त्यानंतर तिसरा टप्पा मे महिन्याच्या हप्त्याचा वाटप केल्यानंतर ते पण पैसे डीबीटीतून सरकारने देण्यास सुरुवात केली की ते पण 35 ते 40 मिनिटाच्या तुमच्या खात्यात जमा होतील. त्यामुळे आता तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, आपल्या मोबाईलवरती आता 3 मेसेज येणार आहेत. होय बघा आता हे 3 मेसेज येणार असून तुमच्या पण मोबाईलवरती मेसेज येतील. आता 3 मेसेज एकदम येणार नाहीत. सर्वात आधी तुम्हाला जे आहे ते 2 मेसेज येतील. बघा आता तुम्ही म्हणत असाल 2 मेसेजच का, कारण की हप्ते तर 3 येणार आहेत, ते पण सांगतो. बघा आता सर्वात आधी 2 मेसेज तुम्हाला येतील. 2 मेसेज मधील पहिला मेसेज असेल मार्च महिन्याच्या 1,500 रुपये जमा झाल्याचा पहिला मेसेज आला. क्रेडिट युअर अकाउंट 1,500 रुपये लाडकी बहीण योजना अशा पद्धतीचा जो काय मेसेज येईल तो आला की समजायचं आपल्या बँकेच्या खात्यात मार्च महिन्याचे पैसे सरकारने दिले. दुसरा मेसेज येईल क्रेडिट युअर अकाउंट 1,500 रुपये लाडकी बहीण योजना, तसाच येईल. पण दुसरा मेसेज आला की समजायचं आपल्याला एप्रिल महिन्याचा पण हप्ता सरकारने दिलेला आहे. मग तुम्ही ते 3,000 रुपये बँकेत जाऊन लगेच काढून आणू शकता. हे मोबाईलवरती पैसे जमा झाले की आता सगळ्यांना मेसेज येणार आहेत. त्यानंतर हे 2 मेसेज आल्यानंतर 3,000 रुपये तुम्हाला मिळतीलच. त्यानंतर लगेच तुम्हाला तिसरा मेसेज आता सरकारकडून मे महिन्याचा हप्ता जसा जाहीर होईल तसा लगेच तुम्हाला पैसे वाटप सुरू झाल्यानंतर तिसरा एक मेसेज येणार आहे, तो म्हणजे क्रेडिट युअर अकाउंट 1,500 रुपये येईल. आणि हा पण तिसरा मेसेज आला की समजून जायचंय आपल्या बँकेच्या खात्यावरती तिसरा पण हप्ता आलेला आहे आणि सरकारने मार्च एप्रिल मे महिन्याचे टोटल आपल्याला 4,500 रुपये दिलेले आहेत. ही गोष्ट तुम्ही लगेच लक्षात घेऊ शकता. तर चला आता हे पैसे कोणत्या जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी जमा होणार, आता त्या जिल्ह्यांची आपण यादी बघूयात. आता लक्ष द्या, जर यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर पूर्ण पैसे हे तुमच्या पण बँकेच्या खात्यावरती जमा होतील. तर चला पैसे सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यात वाटप होणार आहेत त्या जिल्ह्यांची आपण नावे बघू. तर बघा लाडक्या बहिणींनो, आता राहिलेला व्हिडिओ लक्ष द्या. आता आपण या ठिकाणी जिल्ह्यांची यादी बघत आहोत. आता तुम्हाला मी व्यवस्थित समजून सांगितलंय कशा पद्धतीत पैसे वाटप होईल, कसे मेसेज येणार. एवढ्या आपण सोप्या पद्धतीत समजून सांगण्याचं कारण म्हणजे प्रत्येक बहिणीला नेमकं कळालं तरी पाहिजे की कशा पद्धतीने पैसे येणार आहेत. कारण आपण डायरेक्ट असं सांगत नाही. आता जेव्हा आपण बोलतो की आज पैसे येणार तेव्हा तुम्ही लाडक्या बहिणीवर एक लक्षात गोष्ट घ्यायची आहे, मग कोणत्या ना कोणत्या बहिणीला आज पैसे येतील. कारण की ज्यावेळेस पैसे वाटप होत असतात त्यावेळेसच आपण आज पैसे येणार अशा शब्दाचा
असा उल्लेख करतो, अन्यथा आपण डायरेक्ट काय सांगत असतो, थोडा कालावधी लागेल, थोडंसं थांबावं लागेल, काही प्रतीक्षा करावी लागेल असे शब्द वापरतो. पण आता मी तुम्हाला काय सांगितलंय, आज पैसे येणार, त्यामुळे आता काही ना काही बहिणीला पूर्ण आज वाटप होणारच आहे. बऱ्याच बहिणींच्या खात्यात आज पूर्ण पैसे येणार आहेत. ज्या कोणी राहिले असतील त्यांच्या बँकेच्या खात्यावरती पैसे जमा होऊन जातील, काळजी करू नका. बघा आता या ठिकाणी तुम्हाला 16 जिल्ह्यांची यादी दाखवण्याचं काम करत आहे. असं नसतं की हे 16 जिल्हे म्हणजे आता या 16 जिल्ह्यात पैसे येणार आणि बाकीच्या जिल्ह्यात पैसे येणार नाही, असं काही नाही. पण एक अंदाजित आलेल्या सूत्रांकडून माहितीनुसार जर विचार केला तर काही जिल्हे असे आहेत की त्या जिल्ह्यात दरवेळेस हप्त्याचे पैसे सर्वात आधी जमा होत असतात. मग आता नेमके कोणत्या जिल्ह्यात जमा होत असतात एक अंदाजित माहिती आहे. त्यामध्ये आता कोणते जिल्हे आहेत तर चला मी तुम्हाला सांगण्याचं काम करतो. लक्ष देऊन बघा. जर यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला पण 100% लवकरच हप्ता मिळणार आहे. आणि आता असं समजू नका की आपल्या जिल्ह्याचं नाव नसेल तर आपल्याला हप्त्याचे पैसे लवकर मिळायचे नाहीत, अशी कोणतीही अडचण नाही. तर चला या ठिकाणी आता आपण पैसे वाटप होणारे नेमके असे कोणते जिल्हे आहेत अशा सर्व जिल्ह्यांची सविस्तर यादी बघण्याचं काम करू. तर बघा लाडक्या बहिणींनो, आता या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जिल्हे यादी पण आपल्याला बघायला मिळत आहे. बघा आता या ठिकाणी पहिला जिल्हा आपल्याला नाशिक जिल्हा बघायला मिळत आहे. बघा आता नाशिक जिल्ह्यातील लाडक्या बहिणींसाठी पण आनंदाची बातमी आलेली असून नाशिक जिल्ह्यातील एक ना एक लाडक्या बहिणीला एक मोठा चांगलाच दिलासा आता मिळणार आहे. होय, आता नाशिक जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी मोठी खुशखबर आलेली आहे. लाडक्या बहिणीच्या बँकेच्या खात्यावरती नाशिक जिल्ह्यामध्ये आता किती रुपये, 1,500 रुपये मार्च महिन्याचे, एप्रिल महिन्याचे 1,500 असे टोटल आता हे 3,000 रुपये आज जमा होणार आहेत. पूर्ण पैसे लाडक्या बहिणीच्या खात्यावरती मिळणार असून टोटल रक्कम आता ही वाटप केली जाणार आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका किंवा शक्यतो चिंता देखील करत बसू नका. बघा आता हे टोटल पैसे वाटप सरकारच्या माध्यमातून आता मंजूर करण्यात आलेलं आहे. त्यानंतर बघा आता पैसे तुमच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे सरकार देणार आहे. यामध्ये आता पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे बघा लातूर जिल्हा. जर लातूर जिल्ह्यातील कुणी असेल तर आता लातूर जिल्ह्यातील पण लाडक्या बहिणींच्या बँकेच्या खात्यावरती डीबीटीच्या अंतर्गत पूर्णपणे पैशांचं वाटप केलं जाणार आहे. लाडक्या बहिणीच्या खात्यावरती आता जे आहे ते एप्रिलचे मार्चचे 3,000 रुपये येतील आणि मे महिन्याचे नंतर राहिलेले पण 1,500 रुपये असे टोटल तुमच्या खात्यात 4,500 रुपये येणार आहेत. आणि एक मोठा दिलासा तुम्हाला मिळणार असून तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही किंवा चिंता देखील करत बसण्याची गरज पडणार नाही. सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने आता घेतलेला आहे आणि पूर्ण पैसे हे लाडक्या बहिणीच्या बँकेच्या खात्यावरती राज्य सरकारच्या माध्यमातून आता देण्यात येणार आहे. त्यामुळे काळजी करू नका किंवा चिंता देखील आता करत बसू नका. सर्वात मोठा दिलासा हा राज्य सरकारच्या माध्यमातून एक ना एक लाडक्या बहिणीला आता मिळणार आहे आणि हीच आनंदाची बातमी आहे. तर चला आता पैसे वाटप होणारे पुढचे कोणते जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांची पण नावं दाखवत आहे. आता राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन बघा. आपल्या जिल्ह्याचं नाव आहे का नाही हे लक्ष देऊन बघायचंय. जर तुमच्या जिल्ह्याचं आता नाव असेल तर पूर्ण पैसे तुमच्या बँकेच्या खात्यात जमा होणार आहेत. बघा या ठिकाणी काय माहिती आलेली आहे, काय सांगण्यात आलेलं आहे तुम्हाला दाखवतो. 4,500 रुपये देण्याचा निर्णय फिक्स ठरला. बघा 4,500 येणार म्हणजे येणार प्रत्येक बहिणीच्या खात्यावरती 4,500 रुपये डीबीटीच्या अंतर्गत जमा होणार. डीबीटीला पण मान्यता देण्यात आलेली आहे. डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. तिकडून पैसे टाकले की इकडे अर्ध्या तासामध्ये 40 मिनिटामध्ये पूर्ण बहिणीच्या खात्यावरती पैसे जमा होत असतात. बघा आता सरकारने घेतला निर्णय. आता बघा आलेल्या माहितीनुसार 4,500 रुपये देण्याचा निर्णय सरकारने का घेतला असा प्रश्न तुमच्या मनात असेल. एरी 1,500 रुपये सरकार देत असतं, मग आता एवढे का? तर त्याचं मुख्य कारण देखील राज्य सरकारच्या माध्यमातून आता जाहीर झालेलं आहे. बघा आता बहिणी नाराज झाल्या होत्या का? तर त्यांना आता मोठ्या प्रमाणामध्ये पैसे देण्यासाठी उशीर झालेला होता. बहिणी नाराज राहू नये याकरिता 3 हप्ते सरकार देत आहे आणि हे पूर्ण पैसे आता सर्व बहिणींना 4,500 रुपये मिळणार आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये आता जे आहे ते या 5 विभागातील 16 जिल्ह्यात सर्वात आधी पैसे मिळण्याचा एक अंदाज असून बऱ्याच ठिकाणी पैसे मिळाल्याची एक माहिती पण आता समोर आलेली आहे. बऱ्याच ठिकाणी पैसे वाटप झालेले आहेत. एकंदरीत जर विचार केला तर लाडक्या बहिणींना आता तुम्ही काळजी करू नका किंवा शक्यतो आता चिंता देखील करत बसू नका. सर्वात मोठा दिलासा देणारा आणि आनंदाचा निर्णय आता राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे. बघा आता या ठिकाणी पैसे वाटप होणारे नेमके पुढचे कोणते जिल्हे आहेत आता ते तुम्हाला दाखवण्याचं काम करतो. आता हे 4,500 रुपये पूर्ण येतील. तुम्हाला नेमका कोणत्या महिन्याचा हप्ता मिळाला कमेंटमध्ये सांगा. तुमचा जिल्हा कोणता आहे, तुमचा तालुका कोणता आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये पैसे आलेत का, तुमच्या तालुक्यात पैसे आलेत का ते पण आम्हाला नक्कीच सांगा. जर आले नसतील तर नाही म्हणून सांगा, आले असतील तर हो म्हणून सांगा, जेणेकरून आम्ही तुमची देखील कमेंटची नक्कीच दखल घेऊ. तर चला आता या ठिकाणी पैसे वाटप होणारे नेमके पुढील कोणते जिल्हे आहेत अशा सर्व जिल्ह्यांची आता यादी या ठिकाणी आपण बघण्याचं काम करणार आहोत. त्यामुळे आता राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला.
तर बघा या ठिकाणी आता आलेल्या माहितीनुसार सरकारकडून अखेर मान्यता मिळाली. 4,500 रुपये देण्याचा निर्णय जाहीर झालेला आहे. लाडक्या बहिणींसाठी अजून एक आनंदाची बातमी आलेली आहे. आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी, पहिलीच आनंदाची बातमी आहे. लाडक्या बहिणींना मार्च एप्रिलचा हप्ता पूर्ण मिळणार. मार्च एप्रिलच्या हप्त्याचे पूर्ण पैसे 3,000 रुपये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पूर्ण आता जमा होणार. त्यानंतर मे महिन्याचे 1,500 रुपये. बघा लाडक्या बहिणींनो, पैशापासून कुणीच वंचित राहणार नाही. सगळ्यांच्या खात्यात 4,500 येणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्वतः दखल घेतलेली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, लाडक्या बहिणीचे भाऊ यांनी पण मोठा निर्णय आता घेतलेला आहे आणि लाडक्या बहिणीला आता मोठा दिलासा मिळत आहे. बघा आता हे पैसे वाटप नेमक्या कोणत्या विभागातील जिल्ह्यात सर्वात आधी होत आहे. तर बघा आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी विदर्भ असेल, विदर्भातील देखील मोठ्या प्रमाणात जिल्हे जाहीर झालेले आहेत. विदर्भातील कुणी राहणारे असाल तर तुमच्या पण बँक खात्यात आज पैसे वाटप सुरू आहे. बघा काळजी करू नका, कोटी कोटी पैसे वाटप सुरू आहे. विदर्भातील अमरावती आज पूर्ण पैसे मिळणार आहेत. राहिलेल्या बहिणीला उद्या मिळतीलच, पण आज बऱ्यापैकी पैसे वाटप होणार आहेत. नागपूर जिल्हा पूर्ण रक्कम जमा होणार आहे. बघा नागपूर जिल्हा पूर्ण पैसे वाटप केले जाणार आहेत. टोटल डीबीटीच्या अंतर्गत हे पैसे मिळणार असून लाडक्या बहिणींनो कसलीच काळजी किंवा चिंता करत बसण्याची आता गरज पडणार नाही. बघा डीबीटीला मान्यता देण्यात आलेली असून पूर्ण पैसे आता वाटप होणार आहेत. अमरावती जिल्हा आज 3,000 येऊन जातील. नांदेड जिल्हा 3,000 येऊन जातील. इकडे मराठवाड्यातील जो नांदेड जिल्हा या ठिकाणी पण 3,000 रुपये पूर्ण वाटप होणार आहेत. त्यामुळे काळजी करू नका किंवा चिंता करू नका, सगळ्यांना पैसे मिळणार आहेत. पैसे वाटप सुरू आता हे टप्प्याटप्प्याने असल्यामुळे सगळ्यांना 3 टप्प्यामध्ये पूर्ण 3 हप्त्याचे पैसे मिळतील. त्यामुळे कोणाला आज काळजी करायची नाही किंवा चिंता पण करत बसण्याची गरज पडणार नाही. तर बघा आता हे पूर्ण डीबीटीच्या अंतर्गत पैसे वाटपाचं नियोजन सरकारने केलं असून प्रत्येक लाडक्या बहिणीला आता एक मोठा दिलासा चांगला सरकारकडून मिळणार आहे आणि हीच राज्य सरकारकडून मोठी आनंदाची बातमी. यानंतरचा जिल्हा परभणी असेल, बीड असेल, या ठिकाणी आज वाटप सुरू आहे. त्यानंतर हिंगोली असेल, त्यानंतर बघा हा बीड जिल्हा या ठिकाणी 3,000 रुपये मिळणार आहेत. त्यानंतर इकडे जालना जिल्हा, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्हा, इकडे अहिल्यादेवी नगर जिल्हा, बघा अहिल्यादेवी नगर जिल्हा, धाराशिव जिल्हा आणि छत्रपती संभाजीनगर जिल्हा या ठिकाणी पण पूर्ण पैशांचं वाटप हे केलं जाणार आहे आणि इकडे ही रक्कम डीबीटीच्या अंतर्गत पूर्णपणे लाडक्या बहिणीच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार असून सर्वची सर्व लाडक्या बहिणी आता चांगल्याच खुश होणार आहेत. त्यामुळे तुम्हाला काळजी करायची गरज नाही किंवा चिंता देखील करण्याची गरज पडणार नाही. सर्वात मोठा दिलासा देणारा आणि आनंदाचा निर्णय आता राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे. तर चला आता संपूर्ण माहिती या ठिकाणी शॉर्टकटमध्ये सांगतो. तर लाडक्या बहिणींनो इकडे महत्त्वाचा व्हिडिओ, आता लक्ष द्या. नेमकी कोणती 2 कामे करावी लागतील ती माहिती या ठिकाणी आपण बघूयात. आता तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थितपणे समजणार आहे, त्यामुळे ही गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो तुम्हाला 2 कामे कोणती करावी लागणार आहेत. आधार कार्ड आपलं मोबाईल नंबरशी लिंक आहे का आणि आपलं बँक खात्याशी संलग्न आहे का, एकदा 2 कामे तपासून घ्या. जर नसतील तर करून घ्या, जेणेकरून पैसे मिळतील, जेणेकरून तुम्हाला फायदा होईल. टोटल रक्कम तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होईल. बघा आज पैसे आले नाही तर उद्या येतील, परवा येतील, पण हे आता 2-3 दिवस पूर्ण वाटप होणार. काळजी करायची नाही, चिंता करायची नाही. आणि मे महिन्याचा हप्ता सध्या वाटप सुरू नाही, पण आता ही हप्ते वाटप झाल्यानंतर मे महिन्याचा हप्ता शेवटी दिला जाणार आहे. काळजी करण्याचं काम नाहीये. धन्यवाद.